की वंचित बहुजन आघाडीचे त्यांचे सारे उमेदवार आपण बहुमतानं निवडून देणार। आमचा स्ट्राइक रेट हा 90% असेल, पण तुमचा स्ट्राइक रेट हा 100% असेल। आणि खरं म्हणजे याच्या भेटीसाठी या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत। मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं लातूरच्या आणि लातूरकरांच्या वतीनं त्यांचं नालंदा बुद्ध विहार येथे हार्दिक हार्दिक स्वागत करतो। लातूर शहर महानगरपालिका निवडणूक 2026 हे आजच्या या भेटीचं औचित्य। आणि मी आपल्याला आज या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो येणाऱ्या काळाचा वेध घेत सुजात आंबेडकरांची आजची ही भेट ऐतिहासिक ठरेल। आणि या इतिहासाचे साक्षीदार आपण सारे आहात। ही अभिमानाची बाब आहे हे मला विनम्रपणे आपल्या पुढे मांडावंसं वाटतं। नागसेन कामेगावकर सुद्धा या भेटीचे साक्षीदार आहेत। आपल्याला मी सांगू इच्छितो की निवडणूक म्हटलं की रुसवे फुगवे हे आलेच। पण जेव्हा हेतू हा शुद्ध असतो, प्रामाणिक असतो, एखादं उद्दिष्ट जर आपल्याला साध्य करायचं असतं तेव्हा त्याग बलिदान हे द्यावं लागतं। आणि तुम्ही ज्यांचे अनुयायी आहात, भगवान गौतम बुद्ध आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांना हे खरं म्हणजे सांगण्याची आवश्यकता आहे असं मला तरी स्वतःला वाटतं। आणि म्हणून आम्ही आपल्याला आश्वस्त करू इच्छितो, लातूर शहर महानगरपालिकेवर काँग्रेस आणि वंचितचा झेंडा फडकवण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत। मला पत्रकाराने विचारलं की काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी किती जागा जिंकणार।
तेव्हा मी त्यांना असं सांगितलं, लातूर शहर महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचा स्ट्राईक रेट हा 90% असेल, 90%. 90% स्ट्राईक रेट असल्यानंतर 70 पैकी 63 जागा या काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी या लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या आशीर्वादाने जिंकेल. आणि या विजयाची नीव आपण इथे भगवान गौतम बुद्ध यांच्या साक्षीनं, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेनं साकारणार आहोत, हे मला इथं मुद्दा म्हणून आपल्याला सांगितलं पाहिजे. खरं म्हणजे मी आज माझं सौभाग्य मानतो, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंश हे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आणि सुजात आंबेडकरजींना मी सांगू इच्छितो की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अंश हे देखील इथं उपस्थित आहे. लातूरनं नेहमी सर्व धर्म समभावाचा विचार जोपासलेला आहे. आम्हाला आमच्या वाडवडिलांनी जे शिकवलं ते आम्ही कधीही विसरलेले नाही आहोत. संविधानाची सुरक्षा करणं हीच आमची प्राथमिकता राहिलेली आहे. आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांनी नेहमी संविधानाचा सन्मान केला. संविधानानं, कायद्यानं जे अधिकार सामान्य माणसाला प्रदान केले त्या अधिकाराची सुरक्षा करण्याचं काम नेहमी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी केलं, हे मला प्रामुख्याने या ठिकाणी. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा स्नेह आपल्याला प्रत्येकाला याची कल्पना आहे. आणि म्हणून नेहमी आदराचं स्थान आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि कुटुंबीय राहिलेलं आहे. काल सुजात आंबेडकरांना आम्ही ऐकलं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या सभेमध्ये. आणि आपल्या साक्षीनं मी एवढंच सांगेन, अतिशय तो धावता दौरा आणि त्यांचं ते भाष्य, ते आले, क्षणभर मी त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी माझ्याकडनं इथं काय प्रश्न आहे त्याची माहिती घेतली आणि मी अगदी मोजक्या शब्दात आपल्या कानामध्ये जे सांगितलं आणि त्याच्यावर जे तुम्ही भाष्य केलं, यातून निश्चित हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं की सुजात आंबेडकर यांचं भवितव्य उज्ज्वल आहे. आणि आपल्याला सगळ्यांना त्यांच्याकडनं या राज्याच्या, देशाच्या
विकासाच्या संदर्भाने ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा त्यांच्याकडनं निश्चित साध्य होतील याबद्दल आमच्या मनामध्ये कसलीही शंका नाही. अमोल लांडगे तसं सुजात यांना मी सांगू इच्छितो की तो आता तुमचा लाडका सहकारी झालेला आहे. एकेकाळी तो माझा लाडका सहकारी होता. पण एक आहे, हे मला मान्य करावं लागेल, की अमोल आमच्याकडे जेव्हा होता तेव्हाही तो चांगलाच होता. पण आता अमोलला जी धार प्राप्त झालेली आहे, विचार असणं वेगळं आणि विचाराला धार असणं वेगळं. अमोलला आमच्या बरोबर जेव्हा होता तेव्हा विचारी तो होताच, पण आता त्या विचाराला जी धार आली आहे ती कदाचित आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं सानिध्य, आपलं सानिध्य आणि अमोल लांडगेंना माझी अशी आता विनंती असेल की आपल्याकडं एखादं अवजार असतं, ते धारधार असतं, पण एखाद्या दुसऱ्या अवजाराला जर धारधार करायचं असेल तर ज्या अवजाराला धार आहे त्याच्यानं त्या दुसऱ्या अवजाराला तासावं लागतं. आणि म्हणून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी ही वैचारिक धारधार ठरेल ही देखील अपेक्षा या निमित्ताने मी करू इच्छितो. खरं म्हणजे आपण सगळ्यांनी आता हे सुजात आंबेडकर जी यांना सांगितलं पाहिजे की वंचित बहुजन आघाडीचे त्यांचे सारे उमेदवार आपण बहुमतानं निवडून देणार. आमचा स्ट्राईक रेट हा 90% असेल, पण तुमचा स्ट्राईक रेट हा 100% असेल. आणि खरं म्हणजे काल त्यांनी काही घोषणा केल्या आणि काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही त्या नमूद काल रात्रीच केल्या. तेव्हा तो जाहीरनामा देखील एका दुसऱ्या दिवशी आपण तो प्रसिद्ध करू. लातूरमध्ये नालंदा बुद्ध विहार हे एकमेव असं बुद्ध विहार आहे जिथे उत्तम कार्य गेली अनेक वर्ष सुरू आहे. या बुद्ध विहाराला कधी काहीही कमी पडू दिलेलं नाही. खरं म्हणजे आज मला आठवण होते आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची, कारण त्यांच्याच मंजूर केलेल्या निधीतून हे बुद्ध विहार या ठिकाणी आपण साकारू शकलो. लातूर येथे लातूर शहर महानगरपालिकेच्या या 2026च्या निवडणुकीमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य दिव्य स्मारकाबाबत चर्चा होते. लातूरच्या मध्यवर्ती ठिकाणी ते स्मारक उभं करण्याचा शब्द मी आज आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो. ते स्मारक कसं असावं, त्याची रूपरेषा कशी असावी, या संदर्भामध्ये आम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकर
आणि सुजात आंबेडकरजी यांच्याशी चर्चा करू, वंचित बहुजन आघाडीशी चर्चा करू, त्यांना विश्वासात घेऊ आणि मग त्याचं अंतिम स्वरूप आपल्याला निश्चित करता येईल. आणि खरं म्हणजे ते स्मारक आता काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी उभं करणार म्हटल्यानंतर अनेक लोक त्याला दृष्ट लावतील. तेव्हा तुम्ही आणि आम्ही मिळून ती दृष्ट काढू आणि लातूरला आणि महाराष्ट्राला शोभेल असं स्मारक, स्टॅच्यू ऑफ नॉलेज म्हणून त्याची संकल्पना पुढे आलेली आहे. आणि मी आता सुजातजींशी चर्चा करेन की त्याला कुठली उपमा द्यायची आणि मग ती आपण एकत्रितरित्या विचार करून कुठल्या नावाने त्याचा विकास करायचा या संदर्भामध्ये देखील आपण विचार विनिमय करू आणि ते स्मारक पूर्ण करण्यासंदर्भामध्ये आपण सगळेच प्रयत्नशील राहू हे मला इथं मुद्दामून सांगितलं पाहिजे. आज सुजातजी या ठिकाणी आले. आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी पुनश्च एकदा त्यांचं मनापासून स्वागत करतो. प्रभाग क्रमांक 12, प्रभाग क्रमांक 13, प्रभाग क्रमांक 14, प्रभाग क्रमांक 11, प्रभाग क्रमांक 10 हे लातूरच्या पश्चिमेचे सगळे प्रभाग आणि या सगळ्याच प्रभागावर काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचा झेंडा आपल्याला फडकवायचा. आपल्यापैकी प्रत्येकाला मी आश्वस्त करू इच्छितो की लातूर शहर महानगरपालिकेमध्ये महायुतीनं जी लूट माजवली आहे त्याचा बंदोबस्त काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी करणार. आज कुठलाही कागद तिथं मिळवायचा असेल तर सामान्य माणसाला पैसे मोजावे लागतात. आमच्या माजी नगरसेवकांनी त्यांच्या परीनं जेवढा अंकुश ठेवता येईल तेवढा अंकुश ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला. पण तरीही सरकार, प्रशासक म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये ब्रिटिश राज्यामध्ये जशी राजवट होती तशीच काहीशी राजवट अलीकडं आपल्याला निवडणुका न झाल्यामुळं अनुभवाला आली. आणि म्हणून मंत्रालयातला सचिव आणि महापालिकेतला प्रशासक यांनी मनमानी कारभार केला. आता तुमच्या घरासमोर जे काही मलनिसारण योजनेचे पाईप होत आहेत, खड्डे होत आहेत की नाही, खड्डे खोदून ठेवलेत, रस्ते खोदून ठेवलेत, ते काम कुणाला दिलंय माहिती आहे? गुजरातच्या ठेकेदाराला. गुजरातचा ठेकेदार. मग लातूरचा जो स्थानिक आमचा ठेकेदार मजूर आहे त्यांनी काय करायचं? याच भागामध्ये वडार समाजाचे अनेक आमचे नागरिक आहेत. ते म्हणतात आमच्या हाताला काम नाही. सरकार आणि प्रशासक काम कोणाला देतंय? तर गुजरातच्या ठेकेदाराला. हे कुठेतरी बंद झालं पाहिजे. आणि म्हणून ह्या अनेक प्रश्नांसाठी ही निवडणूक आहे. मतदान हे जास्तीत जास्त झालं पाहिजे.
वंचित बहुजन आघाडीचे सगळे शहरातले नेते आणि कार्यकर्ते यांना माझी कळकळीची विनंती आहे की ही जी एकजूट आहे ती मतदानात दिसली पाहिजे. म्हणजे आपण जेव्हा वेगळे लढलो तेव्हा मतदान याची टक्केवारी किती होती, पण आता आपण जेव्हा एक आहोत तेव्हा त्याची मतदानाची टक्केवारी किती असेल यासाठी मला असं वाटतं की खरं म्हणजे निंबाळकर ताई असतील, सचिन गायकवाड असतील, संतोष सूर्यवंशी असतील, मुफ्ती वसीम असतील, यांनी सगळ्यांनी या कामामध्ये लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून जे यश आपल्याला संपादित करायचं आहे ते अधिक प्रमाणामध्ये आपल्याला साधता येईल, हे मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. लातूरच्या जिल्हा रुग्णालयाच्या संदर्भामध्ये सुद्धा या ठिकाणी आपण विषय मांडला आणि तो अतिशय महत्त्वाचा विषय आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की या विषयाच्या संदर्भामध्ये आपण सातत्यानं पाठपुरावा केला आणि आता नांदेड रोडला जिल्हा रुग्णालयासाठी 10 एकर जागा ही राज्य सरकारकडनं आपण मंजूर करून घेतलेली आहे. निविदा प्रक्रिया सुरू आहे आणि ती निविदा अंतिम झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयाचं काम तिथं सुरू होईल. हे प्रामुख्यानं मला आपल्याला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. खूप बोलण्यासारखं आहे. मी थोडक्यात एवढ्यासाठी या ठिकाणी भाष्य केलं कारण लातूर शहराचे जे काही मुद्दे आहेत ते सुजात आंबेडकरजी यांना त्याची कल्पना आहेच, पण त्यांना आणखी या मुद्द्यांशी अवगत करावं म्हणून थोडक्यात मी या ठिकाणी माझे विचार व्यक्त केलेले आहेत. मी सुजात आंबेडकरजी यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. काँग्रेस वंचित बहुजन आघाडी इथं साकारली याबद्दल मतदारांमध्ये सकारात्मकता आहे, उत्साह आहे आणि ही सकारात्मकता आणि उत्साह मतदान केंद्रावर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन पर्यंत आपल्याला टिकवायची. आणि जे सगळे आमचे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना देखील माझी अशी विनंती आहे की तुमच्या उमेदवारीसाठी ज्या इतर इच्छुक उमेदवारांनी माघार घेतली त्या सगळ्यांची काळजी तुम्हाला पुढचे 5 वर्ष घ्यायची आहे. त्यांना बरोबर ठेवायचं. एखादं काम आपलं कमी होईल, पण आपला जो सहकारी आहे त्याचा सन्मान राखला गेला पाहिजे, ही एक विनंती मी आपल्याला या निमित्तानं करू इच्छितो. आणि खरं म्हणजे काँग्रेस वंचित बहुजन आघाडी या निवडणुकीच्या प्रचारामध्ये कोण पुढं आहे हे आम्ही पाहणार आहोत, कोण मागे आहे हे आम्ही पाहणार आहोत, कोण गायब आहे हे देखील आम्ही पाहणार आहोत, कोण अचानक आजारी पडलंय हे देखील आम्ही पाहणार आहोत, कोण गावाला निघून गेलंय हे देखील आम्ही पाहणार आहोत. त्यामुळं माझी सगळ्यांना अशी कळकळीची विनंती आहे. शेवटी कसं आहे, हे 70 उमेदवार जे आम्ही उभे केले आहेत ते माझे कोण आहेत, ते माझे सहकारीच आहेत. ते सुजात आंबेडकरजींचे कोण आहेत, ते सहकारीच आहेत, ते कार्यकर्ते आहेत, ते नेते आहेत. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना जे उद्दिष्ट आपलं आहे की या लातूर शहर महानगरपालिकेवर काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकावायचा, त्याच्या आड कोणी येऊ नये अशी माझी कळकळीची विनंती आहे. एवढंच
या निमित्तानं मी बोलेन. पुन्हा एकदा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी नतमस्तक होतो. त्यांच्या प्रेरणेने या लढाईमध्ये काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला विजय मिळो हीच प्रार्थना भगवान गौतम बुद्ध यांच्या चरणी करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय वंचित, जय काँग्रेस. वंचित युवक हृदय सम्राट युवा नेते सुजातदादा आंबेडकर, मी सुजातदादा आंबेडकरांना विनंती करतो की आपण आम्हाला सखोल असं या ठिकाणी मार्गदर्शन करावं. सुजातदादा आंबेडकर आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सुजातदादा आप आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. समतेचे विचार जोडणाऱ्या सर्व महामानवांना श्रीवार अभिवादन करतो आणि इथे उपस्थित माननीय आमदार साहेब अमितजी देशमुख, माननीय खासदार साहेब, वंचित बहुजन आघाडीचे तमाम पदाधिकारी, काँग्रेसचे तमाम पदाधिकारी, नेते, उमेदवार आणि इथे खास करून उपस्थित नालंदा बुद्ध विहाराचे तमाम उपासक आणि उपासिका, तुम्हा सर्वांना मी मानाचा, सन्मानाचा, प्रेमाचा क्रांतिकारी जय भीम करतो. आणि आपण आम्हा सर्वांना इथे बोलवलं, आम्हाला इतकं प्रेम दाखवलं, आमचा सत्कार केला आणि आपल्या विहारामध्ये येऊन बाबासाहेबांना अभिवादन करायची संधी दिली, त्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद सुद्धा करतो. आणि सुरू करताना मी एकच गोष्ट सांगतो की काल एक छोटीशी गोष्ट माझ्याकडनं राहून गेली. ते म्हणजे मला कालच्या सभेत यायला थोडासा उशीर झाला आणि माझा अमित दादांचं भाषण ऐकणं राहून गेलं. ते आज इथे पूर्ण झालं, याच्याबद्दल थँक्यू सो मच अमित दादा. आणि दुसऱ्या बाजूला आज नांदेडमध्ये सकाळी एक प्रोग्राम होता. तो नांदेडचा प्रोग्राम जसं कॅन्सल झालं तसं अमोल दादांनी मला म्हटलं की नालंदा बुद्ध विहारमधल्या लोकांची मागणी आहे, त्यांचा हट्ट आहे की तुम्ही यायलाच पाहिजे. आणि मग मी अमोल दादांना म्हटलं आता नालंदा बुद्ध विहारच्या लोकांनी सांगितलं तर कोण काय करू नाही शकत, उन्होंने बुलाया है तो जाना पडेगा. आणि म्हणून आपल्या सर्वांनी आम्हाला इथे बोलवलं, म्हणून आपल्या सर्वांचं धन्यवाद करतो. मला आपल्या सर्वांना एवढंच सांगायचं की आज लातूरमध्ये एक ऐतिहासिक अशी युती ही घडलेली आहे आणि काँग्रेस पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येऊन येणाऱ्या महानगरपालिकेच्या रणभूमीमध्ये आणि निवडणुकीला उतरलेला आहे. आणि मला नक्कीच खात्री आहे की ह्या युतीचा परिणाम हा 100% रिझल्टमध्ये आणि यशामध्येच होईल. आणि लातूरमधनं आपण मुंबईला आणि दिल्लीला संदेश पाठवू की आता एक नवीन समीकरण महाराष्ट्रामध्ये उभं राहतंय आणि ह्या समीकरणाला जर साथ दिली आणि जर हे समीकरण जुळवून आणलं तर लातूरमध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये RSS आणि BJPचा बट्ट्या गुल करण्यापासून काँग्रेसला आणि भाजपला थांबवणं कोणालाही शक्य नाही, हे आपण सर्वांनी समजून. आणि लातूरबद्दलच बोलायचं झालं तर लातूरमध्ये आपल्याला चांगला रिझल्ट देण्यासाठी आणि आपल्याला यश मिळवण्यासाठी खूप चांगलं ग्राउंड आहे आणि परिस्थिती आहे, हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. लातूर ही माननीय विलासराव देशमुखजींची कर्मभूमी होती. त्यांनी इथे खूप लोकांना मदत केली. त्यांनी ज्या ज्या लोकांना मदत केली आहे, ज्या ज्या लोकांचं कामं केली, त्या लोकांचं प्रेम आणि विलासरावजींचे उपकार अजूनही लोक मानतात आणि त्यांचं प्रेम अजूनही काँग्रेस पक्षाला आणि तसंच काँग्रेसच्या तमाम कार्यकर्त्यांना अजूनही मिळत राहतं. आणि दुसऱ्या बाजूला लातूर ही एक आंबेडकरवादी चळवळीची भूमी सुद्धा आहे. मोठ्या प्रमाणात चळवळीचं केंद्रस्थान हे लातूर राहिलेलं आहे. आणि जर आपण ह्या दोन गोष्टी कंबाईन केल्या तर आपल्याला हेच दिसतं की आज वंचित बहुजन आघाडी
आणि काँग्रेसला लातूरमध्ये विजय मिळवणं सहज शक्य आहे आणि ते आपण करूनही दाखवू. दुसऱ्या बाजूला आपण बघितलं की युतीच्या राजकारणामध्ये, अलायन्सेसमध्ये, आघाड्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये दगाफटका हा आपल्याला होताना दिसतो. आपण जर आता टीव्ही बघितलं, न्यूज चॅनल्स बघितले तर आपल्यालाच कळेल की भाजपचे बंडखोर एकनाथ शिंदेच्या विरोधात आहेत, एकनाथ शिंदेचे बंडखोर हे अजितदादांच्या विरोधात आहेत आणि अजितदादांचेच बंडखोर हे भाजपच्या विरोधात आहेत. तर तीन पक्षांनी आघाडी केली आहे, पण आतमधनच भांडण चालू आहे. एकमेकांचेच पाय खेचणार आहेत, एकमेकांचेच रस्सी खेच करणार आहेत आणि तीच लोक स्वतःचेच उमेदवार पाडायचा प्रयत्न करतात. आणि ह्याचा कम्प्लीट ऑपोजिट तुम्हाला दोन पक्षांबरोबर दिसतं, ते म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस. वर्षोनवर्ष काँग्रेसचा पारंपरिक मतदार हा काँग्रेसचाच राहिलेला आहे आणि तो विचारधारेने काँग्रेसी असल्यामुळे तो काँग्रेस पक्षाच्याच मागे उभा राहतो. आणि दुसऱ्या बाजूला शाहू फुले आंबेडकरवादी मतदान हा नेहमी वंचित बहुजन आघाडी बरोबरच आलेला आहे आणि तो वंचित बहुजन आघाडीला सोडून कुठे जात नाही. आणि बाळासाहेबांचा आदेश असला तर बाळासाहेबांचा आदेश असेल म्हणून त्यांना निवडून देण्याचं पूर्ण काम हे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते करतात आणि लातूरमध्ये हेच घडणार. तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो औरंगाबादचं. 2019ची निवडणूक होती. औरंगाबादमध्ये वंचित आणि MIM ची युती होती तेव्हा, आणि तेव्हा लोकसभेचे उमेदवार होते इम्तियाज जलील. आणि इम्तियाज जलील भीमनगर, आंबेडकर नगर या मोहल्ल्यामध्ये एका विहारामध्ये गेले, महिलांची बैठक घ्यायला दुपारची. आणि त्या महिलांनी नुसतं इम्तियाज जलील साहेबांना एवढंच सांगितलं की तुम इधर मत आओ, तुम तुम्हारे एरिया में घूमो और तुम्हारे वोट निकल. बाला साहब ने बोला तो ये एरिया से तुमको वोट मिलेगा ही मिलेगा. आणि ही युती आणि आघाडी निभवायची ताकद आज काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा आपल्याला दिसते आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये दिसते. आणि दोन्ही पक्षांचे वोटर्स, दोन्ही पक्षाचे मतदार अशा ठाम खंबीर परिस्थितीमधनं समोर येतात आणि त्यांचं एकच असतं की पक्षाचा आदेश आला, आमच्या नेत्याचा आदेश आला, ज्यांच्याबरोबर युती झाली आहे, ज्यांच्याबरोबर आघाडी झाली आहे त्यांना कोणत्याही परिस्थितीत निवडून द्यायचं म्हणजे द्यायचं. आणि ह्याच परिस्थितीत हाच निर्धार करू आपण लातूरच्या येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जोराने जाऊयात आणि जास्तीत जास्त वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार हे आपण सर्वांनी निवडून देऊयात, एवढी मी आपल्याला सर्वांना विनंती करतो. जाताना मला आपल्या सर्वांसमोर 2-3 प्रामुख्याचे मुद्दे मांडायचे. एक म्हणजे आज काँग्रेसचे झाले किंवा वंचित बहुजन आघाडीचे झाले, तळागाळातल्या कार्यकर्त्यांना, पक्षाच्या भूमिका राबवणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि इतके वर्ष कठीण परिस्थितीमध्ये ज्यांनी पक्षाचा साथ सोडला नाही आणि पक्ष वाढवण्याचं ज्यांनी काम केलंय अशा लढवय्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याचं काम आलंय. त्याच्यामध्ये एक आपल्या सर्वांसमोर उभे अमोलदादा लांडगे आहेत. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की काँग्रेसचे जितके उमेदवार असतील, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असतील, कोणत्याही परिस्थितीत आपलं मत इकडे तिकडे न जाऊ देता काँग्रेस आणि वंचितच्याच उमेदवाराला निवडून आपल्याला 95% ते 100%च्या मधलाच स्ट्राईक रेट घाटायचा आहे. त्याच्या खालचा आकडा आपल्याला चालणार नाही, त्याचा खालचा आकडा आपल्याला मंजूर नाही. दुसऱ्या बाजूला मला एक गोष्ट आपल्या सर्वांना सांगायची की इथे बरीच अशी लोक होती ज्यांना ही युती होऊ द्यायची नव्हती आणि जे ह्या युतीच्या विरोधात होते. आपल्यातलेच काही पाकिटमार, आपल्यातले काही चोर हे दुसऱ्या पक्षांमध्ये काम करतात आणि निवडणुकीच्या वेळेस आपली दिशाभूल करायला प्रयत्न करतात. निवडणुकीच्या आधी विहारात येतील, वंदना म्हणतील, बाबासाहेबांना अभिवादन करतील, गौतम बुद्धांच्या चरणी नमस्कार करतील आणि निवडणुकीच्या 1 दिवस आधी बरोबर कमळाबाई देतील, त्याच्याबरोबर पाकिटं घेऊन येतील, बाटल्या घेऊन येतील, काळी पिशवी घेऊन येतील. तुम्हाला माहिती आहे काळ्या पिशवीत काय असतं. आणि ह्या लोकांपासून आपल्याला सावध राहायची गरज आहे, कारण इथे 2 महत्वाचे समविचारी पक्ष एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी एक चांगलं परिस्थिती उभी केली आहे ज्याच्यामध्ये आपण लातूरची महानगरपालिका आपल्या हातात घेऊ शकतो
आपल्या हक्काची सत्ता स्थापन करू शकतो आणि आपले उमेदवार महापौर आणि नगरसेवकपदी बसू शकतो. पण ह्या परिस्थितीमध्ये जर कोणी इलेक्शनच्या एक दिवस आधी चॉकलेट घेऊन आलं तर त्याच्या चॉकलेटाच्या मागे जाऊ नका आणि त्याच्या आमिषाला बळी नका पडू, ही मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती. आणि ह्याच्यामध्ये आपलेच काही लोक आहेत ज्यांना तिकीट नाही मिळालं, ज्यांच्या हातात निर्णय प्रक्रिया नव्हती किंवा ज्यांना काँग्रेस आणि वंचित एकत्रच यायला नको होते. असे काँग्रेसमधले सुद्धा आणि वंचित बहुजन आघाडीमधले सुद्धा लोक बाहेर पडून ह्या युती आघाडीच्या विरोधात काम करायचा प्रयत्न करणार आहेत. आता ही समाजाची जबाबदारी आहे की समाजाने ओळखायचं की आज कोणते दोन पक्ष आघाडी करून संविधान वाचवायला निघाले आणि कोणते लोक भाजप आणि राष्ट्रवादीची दलाली करून स्वतःचे खिसे भरायला बसलेले. आणि आपण सर्वांनी ओळखून या समाजाच्या दलालांना आणि गद्दारांना बरोबर जागा दाखवावी अशी मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो. आणि जाता जाता अमित भैया जर आपली एक परवानगी असली तर आपलं एक बोलण्यातलं एक गाणं दुरुस्ती करायची होती. अमितजी असं म्हणाले होते की आज ही भेट ऐतिहासिक अशी राहिलेली. ही भेट ऐतिहासिक नाहीये, तर मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या 15 तारखेला इतिहास इकडचे नागरिक घडवणार आहेत आणि लातूरमध्ये आपल्या वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची सत्ता स्थापन करणार आहेत. म्हणून मी आपल्याला जाताना एवढीच विनंती करतो की येत्या 15 तारखेला सकाळी उठून पोलिंग सेंटरवरती जाऊन गॅस सिलेंडर आणि पंजाचंच बटन दाबून वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची सत्ता स्थापन करावी आणि आपली सत्ता आणि महानगरपालिकेमध्ये आपली सत्ता आपल्या हातात घ्यावी. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. आपल्या सर्वांना माझा जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय.